नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज नवीन अशी खमंग रेसिपी पाहणार आहोत. भाजीला घरात काही नसलं तर किती गृहिणीला विचार पडतो आपण कोणती रेसिपी बनवायची. मटणाला लाजवेल अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. चला तर मग साहित्य पाहू. शेंगदाणे, लसूण, खोबरं, धनेफूल, लवंगा, मिरी, थोडासा येसूर, लसूण, जिरे आणि हिरवी मिरची, भाजून घेतलेला कांदा, धनेफूल, लवंगा, मिरी, लसूण, खोबरं, शेंगदाणे, कच्चा कांदा, मिरच्या, जिरी, लसूण आणि येसूर. ही येसुराची रेसिपी मी येसूर बनवून ठेवलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की सांगा. आणि 1 वाटी बेसन पीठ. चला त्या पुढं घेतलेले वाटण आपण भाजून घेऊत. सर्वप्रथम गॅस सुरू करून घेऊत. गॅस तवा तापला की त्यावर थोडेसे तेल घालूत. त्यात खोबरे भाजून घेऊत. सर्वप्रथम खोबरं घालून घेऊत. खोबरं लवकर भाजते. खोबरं भाजूस तोपर्यंत खोबरं व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. खोबरं भाजलेलं आहे, मी साईडला वळते व त्यात धने टाकून घेते. धने, लवंगा, मिरी एकत्रच टाकून भाजून घेऊ. धने फूल म्हणजे ते फूल आणि धने, जिरे, लवंगा, मिरी ते पण व्यवस्थित भाजून घेऊत. खोबरं साईडला ओढून ठेवलं की त्यातलं तेल निथळून जातं, त्यामुळे मी खोबरं साईडला ओढून ठेवलेलं आहे. हे टाकलेलं साहित्य पण भाजून घेऊत आणि नंतर खोबरं हळूच काढून घेऊत. त्यात लवंगा, मिरी तेल उडून फुटत आहे, त्यामुळे सावकाश ओढून घ्यायचे खाली. त्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊत. यात मी येसूर घालणार आहे. येसुरामध्ये बाजरी थोडीशी आणि हरभऱ्याची डाळ असं बरंच काही घेतलेलं आहे. येसूर तयार केलेला आहे. थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले. तुम्हाला जर येसराची रेसिपी पाहायची असली तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी दुसऱ्या वेळेस टाकील तुम्हाला येसराची रेसिपी. शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणेही भाजून झालेले आहेत. आता कांदा भाजून घेऊत. आधी कांदा मी शेगडीवर भाजलेला आहे आणि पुन्हा तो त्याला परतून घेते. काय अशी अवघड रेसिपी नाही. शेतीवाली गृहिणीची रेसिपी कशी साधी सोपीच राहते ना. काय त्याला असं भरपूर साहित्य नाही लागत. आपलं रोज जी भाजी करतो त्यातल्या साहित्यात बनवून दाखवत आहे. पण भाजी एकदम झणझणीत आणि मटणाला लाजवेल अशी होती. तुम्हाला ती पुढे दिसेलच. तिचे नाव मी शेवटी सांगत आहे. तर बनवलेलं वाटण आपण मिक्सरला फिरून घेऊ आणि नंतर दाखवते तुम्हाला. तोपर्यंत मी येसरात पाणी टाकले व ते चमच्याने कालून घेते. जर तसा येसर आपण त्या भाजीत टाकला तर त्याच्या गिठुळ्या होतील, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी टाकू आणि मग नंतर मिक्सरला वाटून घेऊ. पाणी टाकल्याने त्याच्या गिठुळ्या होत नाहीत. तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकतात. मी जास्त काही येसूर घेतलेलं नाही, 2 ते 3 चमचे येसूर घेतलेला आहे. त्यातही काही गिठुळी राहिली नाही पाहिजे. आपण ते टाकलं की त्या गिठुळ्या तशाच राहत्या. इकडे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. ह्या भाजीत गरमच पाणी टाकणं लागतं, गार पाणी जमत नाही. चला आता पातेलं ठेवलंय. दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भाजीत घालण्यासाठी. आणि कड्या गॅस पातेल्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊत. तेल गरम झालेलं आहे, त्यात थोडी मोहरी घालून घेऊत. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची
आता मी त्यात मोहरी घालत आहे. गॅसची फ्लेम कमी करायची. स्टीलचं पातेलं आहे, तवाच गरम होत आहे. मोहरी घालून घेतली. मोहरी तडतडेपर्यंत त्यात प्रवीण मसाला घालू 2 ते 3 चमचे. तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. मी प्रवीण मसाला घालून घेतला. त्यानंतर गरम मसालाही घालून घेतला. गॅस एकदम बंद केलेला आहे. आणि त्यात लाल तिखट घालून घेऊ. माझ्याकडे काय बेडगी मिरची असं काही नाही. मी मिरच्या काढते आणि त्या मिक्सरला बारीक करते. चला आता गॅस सुरू करून घेऊ. मी गॅस बंद केला होता कारण तेल भरपूर प्रमाणात तापले होते. आता त्यात फोडणी चांगलीच होऊ द्यायची आणि त्यात एकत्र ढवळून घ्यायची व त्यात आधी बनवलेलं वाटण घालून घ्यायचं. वाटण चांगलं परतून द्यायचं. वाटण परतलं की त्यात थोडंसं गरम पाणी घालायचं व त्यानंतर कालून घेतलेला इसूर घालायचा. त्या वाटणात थोडीशी कोथिंबीर ही घातलेली आहे मी. आणि गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकताना सावकाश टाकायचं. गरम पाणी टाकल्याने टेस्ट भारी येते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य घ्यायचं व ते एकत्र करायचं. आणि कालून घेतलेला इसूरही मी त्यात घालून घेते. पुन्हा एकदा ढवळून घेऊत. इसूर घातल्यामुळे त्याच्या गिठळ्या होण्याची शक्यता असते. ते वाटण लवंग, जिरे, लसूण, कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेते. तोपर्यंत या भाजीला उकळी येते. भाजीत मीठ टाकायचं राहिलं आहे ते मीठ टाकून घेते. आणि वाटण मी वाटून घेतलेलं आहे व ते घेतलेले बेसन पीठ त्या टोपल्यात टाकून घेते. बनवलेलं वाटणही त्यात घालते. गॅसची फ्लेम कमी करायची कारण ते वर चाललं होतं म्हणून मी गॅस कमी केला. भाजी खळखळून उकळलेली आहे. तुम्ही याला हातानेही कालू शकता, परंतु माझे हात भरले असते नंतर मला पुन्हा मग त्याच्यामुळे मी चमच्याने कालून घेतली. हे मिश्रण एकदम एकजीव करून घ्यायचं, नाहीतर त्यात गिटव्या राहिल्या तर त्या खाण्यासाठी तशाच कच्च्या राहतात. झणझणीत अशी ही डुबुकवड्याची भाजी आहे. त्यात थोडीशी हळद टाकून घेऊत, चवीपुरतं मीठ. आणि आता उकळलेल्या भाजीत वडे सोडून घेऊत. वडे सोडताना गॅसची फ्लेम कमी करायची आणि सर्व वडे सोडणं झाल्यावर चला एक एक करून सारे वडे सोडून घेऊत. तुम्ही वाटलंच तर हातानेही सोडू शकतात, परंतु मी चमच्याने सोडे कारण हात भरले असते. वडे हळूवार सोडायचे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. टाकणं झाले की नंतर वाढायची. याप्रमाणे मी सर्व वडे त्यात घालून घेते व नंतर तुम्हाला दाखवते. माझे आता सर्व वडे घालून झालेले आहेत आणि मी गॅसची फ्लेम कमीच ठेवली कारण ती शिजतात. आणि पूर्ण उकळल्यानंतरच ते हलवून घ्यायचे, नाहीतर ते पूर्ण असे चिटकल्यासारखे होतात. दिसती का नाही मटणासारखी झणझणीत अशी भाजी. त्यात थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेते. आणि चला आता मी तुम्हाला वाढून दाखवते. सर्वप्रथम एक ताट घेऊ. त्यात थोडेसे मीठ घेते. नंतर मी भात केला होता तो भात घालते. सर्वप्रथम ताटात भात घालू नये म्हणून मी मीठ आधी घातले. आणि केलेली भाजी काढून घेऊ ताटात प्लेटमध्ये. तुम्ही
माझे व्हिडिओ कुठून पाहताय नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. कापलेला कांदा घेऊ. चुलीवर भाजलेली ज्वारीची भाकरी. तुम्ही ही भाजी चपातीसोबतही खाऊ शकता. एकदम टेस्टी आणि झणझणीत लागते. किती छान भाजी तयार आहे. त्याच्यासोबत खाराची फोड, भाजलेला पापड. आहे की नाही शेतीवाली गृहिणीच्या शेतीवाली गृहिणी काही नाश्ता वगैरे आमच्यात काही नसतं. सकाळची भाजी पोळी भाकरी हेच जेवण सकाळी नाश्त्यात आणि दुपाराही हेच आणि संध्याकाळी आले की गरम करून खायचं. शेतात गेल्यावरनं रात्री स्वयंपाक करतो आम्ही. किती सुरेख रंग आलेला आहे भाजीला. तुम्हीही नक्की एकदा ही भाजी ट्राय करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा. देव तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो ही ईश्वरचरणी